हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल, स्वस्त असाल, मस्त असाल, तुमच्या कामात व्यस्त असाल. तर काय चाललंय तुमचं सर्वांचं? झालं का जेवण वगैरे? तर हे माझे पप्पा पाहू शकता तुम्ही, ते माझे पप्पा आहेत आणि बसले ते. खूपच कंटाळा आलाय आणि गार पण खूप आहे की नाही. दुपारचं सुद्धा एवढं ऊन पडले तरी पण खूप थंडी वाजते. हे पाहू शकता तुम्ही बसले थोडीशी झाडाखाली आणि खूप बरं वाटतं. माझ्या पप्पांचे ते रामफळीचं त्याच्यात थोडंसं हे कढीपत्त्याचं झाड आहे. पाहू शकता तुम्ही, दिसतंय का तुम्हाला? तर खूप असं आमच्या इथं हायवेचं काम चालू आहे. आमच्या गावात खूप मोठा रस्त्याचं काम चाललंय आणि माझी चुलतीचं कालच दाखवलं मी तुम्हाला. पुढून पडवी केली त्यांनी. सो पाहू शकता तुम्ही, इथं खूप सावली पडली कारण की झाड खूप मोठं आहे ना. हे पाहू शकता, हे बघा कढीपत्त्याचं झाड आणि रामफळचं झाड आहे. रामफळ पण आलेत त्याला थोडे थोडे. पाहू शकता तुम्ही, हे सुंदर असं वातावरण आहे आमच्या इथं आणि सर्व काही मोकळं राखलं ना. खूप बरं वाटतं. कपडे धुवायचे आहेत, अजून कपडे भिजवलेत आणि हे पेरूचं झाड पण आहे. पाहू शकता तुम्ही, या झाडामुळे खूप सावली पडते आणि बरं वाटतं थोडंसं. थांब बोल. तर माझा मुलगा झोपला होता ना, आता तो उठलाय ना. आमच्या कोंबड्या पण माझ्या पप्पांच्या लय लाडक्या आहेत. पप्पा आले का लगेच ते कोंबड्या सुद्धा त्यांच्या मागे येतात. हे पाहू शकता तुम्ही, माझा मुलगा आताच उठलाय. पिल्लू, ए पिल्लू, जय भीम बोल. जय भीम, जय भीम कर. इकडे बघ बाबू, जय भीम, जय भीम कर. जय भीम. हे पाहू शकता माझं लेकरू पपई खातोय. छान आहे ना? कशी आहे? छान छान आहे. कशी आहे? कॉकॉक कुठे? कॉकॉक, कॉकॉक, कॉकॉक. माझे पप्पा इथं सावलीला बसाय आले दादा थोडे वेळ. इथं मस्त वाटतं जरा हवेला, पण आता थोडी गारच सुटले तर आम्हाला तर घराच्या बाहेर पडू वाटत. आणि माझे पप्पा आले गाणे बोलत. माझे पप्पा आहेत. सर्वांना जर ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शकता आमच्या इकडे सर्व छान आहे, सर्वांना करमत. तर या सर्वांनी पपई खायला इथं मी सर्वजण बसलोय पपई खात. खूप मजा चालली आहे. ही पहा माझी बहीण आहे ही, आणि हे माझा मोठा मुलगा पण ॲपल खातोय. त्याला पपई जास्त आवडत नाही. माझे पप्पा झोपलेत, आराम चाललाय त्यांचा. आताच गाया बांधून आलेत. सो तुमचं काय चाललंय? कोणाला पपई आवडते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर काय चाललंय तुमचं सर्वांचं? माझी बहीण आहे ही. पाहू शकता, मला अख्खं चिकट करायचं चाललंय माझ्या मुलाचं. आणि अख्खं मला पपईचं लावून ठेवलंय. तिकडे सर. हवा खूप सुटली आहे. सो फ्रेंड्स, पपई तर खूपच गोड होती आणि आता मी चालली आहे माझ्या चुलतीच्या इथं. त्यांच्या इथं पण खूप पपई आहेत. बघा ते एखादी पपई भेटते आणि माझी चुलती काय करते ते पण पाहूया. नानीचा दरवाजा लावलाय, झोपले असतात. सो हे पाहू शकता तुम्ही, ते पपई आल्यात आणि खूप पिकलेत पण. खूप पपई आल्यात पण आता त्या खूपच उंच आहेत, तर कशा काढावे समजत नाहीये. सो जाऊ दे आता. ते पाहू शकता आमच्या नानीने सुद्धा खूप काही केले. आंब्याचे झाडं लावलेत, परत डाळिंबाचं झाड आहेत, आळू लावली आहे थोडीशी, खूप लावले तिने. टोमॅटो वगैरे लावलेत आणि खूप छान असा बगीचा केलाय तिने तयार. हे पाहू शकता तुम्ही किती पपयांना पपया आले. ते खूपच पिकले जातात, पण कसे काढायचे तरी जाऊ द्या. सो कसं वाटलं आमच्या नानीचा बगीचा तुम्हाला?
शकता इथं रताळे आहेत, उपवासाला खातात ते. आणि हा लसूण, टमाटरची झाडे लावलेत. पाहू शकता तुम्ही, खूप टमाटर आलेत त्याला पण. तर त्या बाजूच्या झाडाला दिसते एक पपई, तर पाहूया आपण पिकली का काय. पण खूपच अडचण आहे, पायात वगैरे चप्पल नाही घातली, अशीच आली आहे. पाहू शकता खाली खूपच गवत आले, तर कसं जावं. एवढी नाही पिकलेली ना बाई, पायात काटे घुसायचे. इंग्लिश पांढरी चिंच म्हणून इंग्लिश चिंच. अबे काटे आहेत, चप्पल घातली का? इथं काटे आहेत. अरे छोटीशी पपई भेटली आता. पाहू पिकलेली आहे का नाही पाहू शकता तुम्ही. चल बाबू. काय चाललंय तुमचं सर्वांचं? बघू शकता आमच्या पप्पांच्या कोंबड्या. गावाकडली मजाच वेगळी फ्रेंड्स. तुम्हाला काय म्हणायचं ह्या विषयावर? आहे का नाही गावात मजा आहे उलट का शहरात मजा आहे? मला तर शहरात नाही आवडत. कसं आहे गावाकडं आपलं खूप मजा येते. आपलं सर्व काही खायचं नैसर्गिक, सर्व काही नैसर्गिक असतं. माझा भाऊ आलेला आहे त्याच्यामुळं, त्याचा मामा आलाय तर तो गेलाय पळत. आणि सो गावाकडील वातावरण तुम्हाला कसं वाटतं हे नक्की सांगा. सर्व काही नैसर्गिक असतं, खाण्याचे पदार्थ वगैरे. आणि शहरात कसं असतं, सर्व काही दमट वातावरण असतं, खूप बिल्डिंगी, हवामान पण मला नाही आवडत आणि मला तो सूट पण नाही होत. इकडं कसं गावाचं मोकळं वातावरण मला खूप आवडतं. तुम्हाला कुठलं वातावरण आवडते, शहरात का गावाकडलं, हे मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगाय विसरू नका. सो गाईज, हा ब्लॉग इथपर्यंतच होता. सो सर्वांनी माझ्या ब्लॉगला सपोर्ट करायला विसरू नका. आणि जर माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान. ओके गाईज, बाय बाय.